नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॉलडॉनच्या वेगवेगळ्या सिस्टीमच्या संदर्भात माहिती घेत आहोत. त्यापैकीच आज आपण स्कॉलडॉनच्या आर्टरी सिस्टीम संदर्भात काही माहिती घेऊयात. आर्टरी सिस्टीमच्या संदर्भात जी माहिती आहे ती 2 व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगितली जाईल. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ आहे. स्कॉलडॉन आर्टरी सिस्टीमच्या संदर्भात विचार आपण यामध्ये करणार आहोत. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे JNS बेसिक झुलॉजी, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्कॉलडॉनच्या सिस्टीमविषयी माहिती घेऊ शकता. इंग्लिशमध्ये असणार आहे, मराठीमध्ये असणार आहे. यामध्ये आर्टरी सिस्टीमचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की आर्टरी सिस्टीम म्हणजे काय, तर आर्टरीज म्हणजे काय, तर प्युअर ब्लड वेसल्स. ह्या शुद्ध रक्तवाहिन्या असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड वेसल्स असतात, ज्याच्याद्वारे ब्लड जे आहे, रक्त जे आहे, शरीराच्या वेगवेगळ्या आणि सगळ्या भागांना पुरवण्याचं काम आर्टरी सिस्टीमद्वारे केलं जातं. यामध्ये या सिस्टीमची सुरुवात जी होते ती म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं लिहिलेली माहिती. व्हेनस ब्लड फ्रॉम कोनस आर्टरीसेस ऑफ द हार्ट एंटर्स इन द व्हेंट्रल अॉर्टा, इट हॅज एंटर इन टू द आर्टरी सिस्टीम. म्हणजे कोनस आर्टरीसेस हा जो काय पार्ट आहे हार्टचा, स्कॉलडॉनच्या हार्टमध्ये एकूण 4 पार्ट असतात. त्यामध्ये सायनस, व्हेनसस, ऑरिकल आणि व्हेंट्रिकल, आणि त्यासोबत कोनस आर्टरीस हा एक पार्ट असतो, कोनससारखा दिसणारा पार्ट. तो कोनस आर्टरीस जो का पार्ट आहे, कोनस आर्टरीस त्यानंतर अँटेरियर साईडला जाऊन त्याचं रूपांतरण एका ॲवॉर्टामध्ये होतं आणि त्याचं नाव आहे व्हेंट्रल ॲवॉर्टा. व्हेंट्रल ॲवॉर्टा म्हणजे काय, व्हेंट्रल साईडच्या मध्यभागामध्ये असणारा ॲवॉर्टा, म्हणून त्याला व्हेंट्रल ॲवॉर्टा असं म्हणलं जातं. आणि याच्याच कनेक्टेड असा दुसरा एक ॲवॉर्टा असतो, तो डॉर्सल साईडच्या मध्यभागामधून आपल्याला गेलेला दिसतो, त्याला डॉर्सल ॲवॉर्टा म्हणतात. म्हणजे व्हेंट्रल ॲवॉर्टा व्हेंट्रल साईडच्या मध्यभागामधून त्याचं थोडंसं पोझिशन त्याची असते, तो जातो व्हेंट्रल ॲवॉर्टा. आणि व्हेंट्रल ॲवॉर्टा कोनस आर्टरीसपासून तयार होणारा हा एक ब्लड वेसल आहे, मोठी ब्लड वेसल आहे, म्हणून त्याला व्हेंट्रल ॲवॉर्टा व्हेंट्रल साईडच्या मध्यभागामध्ये असल्यामुळे असं आपण त्याला म्हणतो. एकूण आर्टरी सिस्टीमचे जे भाग आहेत, होल आर्टरी सिस्टीम, पूर्ण आर्टरी सिस्टीम जे आहे ते एकूण 5 भागामध्ये विभागलेले आहे असं इथं सांगितलेलं आहे. सो द आर्टरी सिस्टीम कॅन बी डिस्क्राइब्ड अंडर 5 कॅटेगरीज. 5 भागामध्ये सांगितली जाते किंवा डिस्क्राईब केली जाते. त्याचं कारण असं आहे की समजावं, वेगळे पॉईंट्स लक्षात यावे, वेगळे भाग लक्षात यावे, यासाठी त्याची 5 भागामध्ये विभाजन केलेलं आहे आर्टरी सिस्टीमचं एकूणच. त्यामध्ये पहिला भाग आहे तो व्हेंट्रल ॲवॉर्टा अँड ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज. व्हेंट्रल ॲवॉर्टा अँड ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज. व्हेंट्रल ॲवॉर्टा अँड ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज हा पहिला भाग आहे. यामध्ये आपल्याला लक्षात येते की व्हेंट्रल ॲवॉर्टा इज अ सिंगल स्टाउट आर्टरी रनिंग स्ट्रेट अहेड मिड व्हेंट्रली बिलो द फ्लोअर ऑफ फॅरँक्स. म्हणजे फॅरँक्स रिजनमध्ये आपल्याला व्हेंट्रल ॲवॉर्टा दिसेल, व्हेंट्रल साईडला जी पोझिशन असेल. त्यामध्ये दिस व्हेंट्रल ॲवॉर्टा रिचिंग अप टू द हायर आर्च जे काही कार्टिजिनस पार्ट आहे त्याच्यापर्यंत गेल्यानंतर देन इट बायफर्केट्स इंटू 2. त्यानंतर हायर आर्चच्या ह्या पोझिशनपर्यंत गेल्यानंतर व्हेंट्रल ॲवॉर्टा जो काही सिंगल असतो त्याचे 2 भागामध्ये विभाजन होतं आणि त्याचे राईट अँड लेफ्ट अशा प्रकारचे 2 भाग होतात, ज्याला आपण राईट अँड लेफ्ट इनॉमिनेट आर्टरीज असं आपण म्हणतो. म्हणजे व्हेंट्रल ॲवॉर्टा जो सिंगल असतो तो व्हेंट्रल साईडला अँटेरियर साईडला मूव्ह केल्यानंतर त्याचे 2 भाग होतात, एक राईट आणि दुसरा लेफ्ट इनॉमिनेट आर्टरीज, त्याचे 2 भाग आपल्याला झाले दिसतात. त्यापैकीच ईच इनॉमिनेट देन इमिडिएटली डिवायडेड इंटू फर्स्ट अँड सेकंड ब्रँकियल आर्टरीज. त्याच्या पुढे जाऊन जे काय फर्स्ट इनॉमिनेट आहे इनॉमिनेट आर्टरीचे परत 2 भाग होतात, फर्स्ट अँड सेकंड ब्रँकियल आर्टरीज असं आपण त्यांना म्हणतो. डायग्राममध्ये आपल्याला दिसतं की इनॉमिनेट आर्टरीज जे आहे, इनॉमिनेट आर्टरीज हे परत 2 भाग झालेले आहेत. फर्स्ट ॲफरंट ब्रँकियल आर्टरीजचे परत 2 भाग झालेले आहेत. इनॉमिनेट आर्टरीचे 2 भाग झालेले आपल्या ह्या डायग्राममध्ये दिसतात. आता त्यामध्ये त्याचे परत डिवायडेशन झालेलं आहे, फर्स्ट ॲफरंट ब्रँकियल आर्टरी आणि सेकंड ब्रँकियल ॲफरंट आर्टरी असं यामध्ये त्याचं आपण नामकरण केलेलं आहे. म्हणजे ईच इनॉमिनेट आर्टरी इमिडिएटली डिवायडेड इंटू फर्स्ट अँड सेकंड ब्रँकियल आर्टरी, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये AF1 आणि AF2 असं म्हणतात. फर्स्ट ब्रँकियल आर्टरी ॲफरंट ब्रँकियल आर्टरी फर्स्ट
आणि ॲफरंट ब्रँकियल आर्टरी सेकंड असं त्याला आपण म्हणू शकतो. इनॉमिनेट आर्टरी व्हेंट्रल आवर्टापासून व्हेंट्रल आवर्टा एंट्री साईडला गेल्यानंतर दोन भाग होतात आणि त्याला इनॉमिनेट आर्टरी म्हणलं जातं. इनॉमिनेट आर्टरी पर डिवायडेड होते फर्स्ट आणि सेकंड ॲफरंट ब्रँकियल आर्टरीजमध्ये. त्याचसोबत आणखी थर्ड, फोर्थ, फिफ्थ ब्रँकियल आर्टरीज ह्या विशिष्ट अंतरानं आपल्याला अरेंज झालेल्या दिसतात, ज्या व्हेंट्रल आवर्टापासून निघणाऱ्या ब्रँचेस आहेत. परत फर्स्ट ॲफरंट आर्टरी, त्यानंतर सेकंड ब्रँकियल आर्टरी, थर्ड ब्रँकियल आर्टरी लाईक दिस. यामध्ये आपल्या डायग्राममध्ये परत आपल्या या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. त्यानंतर सेकंड ब्रँकियल ॲफरंट आर्टरी आहे, थर्ड ॲफरंट ब्रँकियल आर्टरी आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, अशा परत त्याच्या काही डिवायडेशन झालेलं आपल्याला दिसतं. देन the third, fourth, fifth branchial arteries also arise from ventral aorta almost at regular interval, while the other arise independently. बाकीच्या independently arise झाल्यासारखे दिसतात. The fifth branchial of both side arises by common median aperture from ventral aorta. Then the anteriormost or the first afferent branchial runs along the posterior border of hyoidine arch, supplying branches of Gill-Lamellii of its demi branch. फर्स्ट ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज सगळ्याच ब्रँकियल ॲफरंट आर्टरीज त्यानंतर कनेक्टेड झालेले असतात गिल-लॅमेलीशी आणि गिल-लॅमेलीमध्ये ब्लड घेऊन जातात. वन ऑफ ईच ऑफ द रिमेनिंग 4 ब्रँकियल एंटर्स वन ऑफ द 4 इंटरब्रँकियल सेप्टा टू सप्लाय द ब्रँचेस ऑफ द होलो ब्रँच, दॅट इज गिल-लॅमेली ऑफ बोथ साईड्स. म्हणजे याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे डेमी ब्रँच म्हणजे हाफ गिल. ज्या गिल्समध्ये एकच गिल-लॅमेली असते त्याला डेमी ब्रँच किंवा हेमी ब्रँच म्हणतात. होलो ब्रँच म्हणजे ज्यामध्ये दोन्ही गिल-लॅमेली प्रेझेंट असतात. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या ॲफरंट ब्लड वेसल्सद्वारे ब्लड याच्यापर्यंत गिल्सपर्यंत जातं. ॲफरंट ब्रँकियल आर्टरीजद्वारे गिल जे आहे ते कुठे जातं, ब्लड जे आहे ते गिलमध्ये जातं. व्हेंट्रल आवर्टाच्या काही ब्रँचेस आहेत, त्याला नाव दिलेलं आहे ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज. एकूण 5 ॲफरंट ब्रँकियल आर्टरीज आहेत आणि ज्या ब्लड वाहून नेतात गिल्सकडे. गिल्समध्ये परत काय होणार आहे, ब्लडचं प्युरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या काही ब्रँचेस त्या ब्लड पुढे वाहून नेणार आहे. हे झालं पहिला भाग व्हेंट्रल आवर्टा आणि इट्स ॲफरंट ब्रँकियल आर्टरीच्या संदर्भात. आपल्याला ह्या डायग्राममध्ये दिसतं की हे जे काय ब्ल्यू कलर केलेलं आहे ते लूप्स आहेत आणि त्या लूप्समध्ये ह्या ब्लड वेसल्स जाऊन ब्रेक होतात आणि त्यानंतर ब्लडचं प्युरिफिकेशन होतं, ऑक्सिजनेटेड ब्लड तयार होतं. दुसरा भाग आहे इफरंट ब्रँकियल अँड इपिब्रँकियल आर्टरीज. दुसरा भाग जो आहे आर्टरी सिस्टीमचा इफरंट ब्रँकियल अँड इपिब्रँकियल आर्टरीज. इफरंट ब्रँकियल अँड इपिब्रँकियल आर्टरीज म्हणजे काय होतं, इफरंट ब्रँकियल आर्टरीज जे आहेत ते एकूण 9 आहेत. EF1 आणि टू EF9 असं त्यांना नंबर दिलेले आहेत. इफरंट ब्रँकियल 1 टू इफरंट ब्रँकियल 9, 1 2 3 4 5 लाईक दॅट. देर इज हॅविंग 9 पेअर्स ऑफ इफरंट ब्रँकियल आर्टरीज. त्यामध्ये एकूण इफरंट ब्रँकियल आर्टरीजचे नंबर आहेत 9. या ठिकाणी डायग्राममध्ये आपण ते 9 नंबर दिलेले आहेत. दोन्ही गिल्सकडून आल्यानंतर 2 ब्रँचेस ज्या दिसतात, एक वरच्या साईडनं ब्रँच येते, एक अँट्री साईडनं ब्रँच अराईज होते, एक पोस्टियर साईडनं, आणि अशा प्रकारे एकूण 9 ब्रँचेस आपल्याला दिसतात. कारण त्यापैकी एक जी गिल आहे ते गिल हाफ गिल असल्यामुळं एकूण त्यामध्ये 10च्या ऐवजी 9 ब्रँचेस आपल्याला दिसतात. एक दोज रनिंग अलॉंग द अँटेरियर बॉर्डर, एक अँटेरियर बॉर्डरपासून निघणारी ब्रँच आहे आणि एक पोस्टियर बॉर्डरपासून निघणारी ब्रँच आहे. ह्या ब्लड वेसलची अँटेरियरपासून अरेंज होणारी जी ब्रँच आहे त्याला प्री ट्रिमॅटिक म्हणतात आणि पोस्टियर साईडनं जे अरेंज होणारी ब्रँच आहे त्याला पोस्ट ट्रिमॅटिक म्हणतात. आणि दोन्ही एकत्र येऊन समजा ही प्री ट्रिमॅटिक ब्रँच असेल, काल साईडनं पोस्ट ट्रिमॅटिक ब्रँच असेल आणि ह्याच्यामध्ये गिल्स असेल आणि दोन्ही एकत्र येतात परत. अशा प्रकारे एक नंबरची EF1 झालं, EF2, अशा प्रकारे एकूण EF8 होतात आणि 9वी जी ब्रँच आहे ती सिंगल असते म्हणून EF त्याला 9 म्हणतो आपण. द सिंगल 9th इफरंट व्हेसल EF9 रन अलोन अलॉंग द अँटेरियर साईड ऑफ द 5th गिल पाऊच. 5th गिल पाऊचच्या अँटेरियर साईडनं फक्त ही अरेंज झालेली असते EF9. ॲडजस्टंट लूप्स आर इंटरकनेक्टेड बाय शॉर्ट कनेक्टिव्ह. आता 2 जे लूप्स आहेत ते एकमेकाला कनेक्टेड झालेले असतात. एका विशिष्ट यानं कनेक्ट केले असतात लूप्स. 2 लूप्स एकमेकाला कनेक्ट करणारा जो काय एक शॉर्ट ब्लड वेसल असते त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ह. जवळजवळच्या 2 लूप्सना कनेक्ट करणारी जी काय छोटीशी ब्रँच असते त्याला काय म्हणतात,
त्याला लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ज म्हणतात. ह्या डायग्राममध्ये आपल्याला लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ह दिसते, जे दोन गिलला अरेंज करण्याचं काम, ॲडजस्ट करण्याचं काम, एकमेकाला मिळवण्याचं काम ही लॉन्जिट्युडनल कनेक्टिव्ज करते. देन फ्रॉम द अप्पर एंड ऑफ ईच इफ्रंट ब्रँकियल लूप आराजेस इपिब्रँकियल आर्टरीज. आणखीन पुढे जाऊन काय होतं तर यामध्ये प्री ट्रेमॅटिक ब्रँच, पोस्ट ट्रेमॅटिक ब्रँचमध्ये गिल एकत्र येतात. त्यापासून या दोन्ही एकत्र येऊन परत एक परत एक ब्लड वेसल तयार होते आणि त्याला म्हणतात इपिब्रँकियल. म्हणजे एकूण यामध्ये 4 इपिब्रँकियल आपल्याला दिसतात. फर्स्ट इपिब्रँकियल, सेकंड, थर्ड आणि 4 पेअर दिसतात आपल्याला. इपिब्रँकियल आर्टरीचे एकूण 4 पेअर दिसतात. म्हणजे इफ्रंट ब्रँकियल आर्टरीज एकमेकाला कनेक्ट होऊन त्यापासून इपिब्रँकियल आर्टरीज तयार होतात. असे एकूण 4 इपिब्रँकियल आर्टरी आपल्याला डायग्राममध्ये दिसत आहेत. तिसरा भाग आहे हायपोब्रँकियल ब्लड प्लक्सेस. हायपोब्रँकियल ब्लड प्लक्सेस हा तिसरा पार्ट आहे आर्टरी सिस्टीमचा स्कॉल्डनचा विचार करत असताना. यामध्ये हायपोब्रँकियल ब्लड प्लक्सेस म्हणजे कुठं आहे? ते हायपोब्रँकियल ब्लड प्लक्सेस जे आहेत ते व्हेंट्रल वॉल आहे व्हेंट्रल आवर्टाचा. व्हेंट्रल आवर्टच्या व्हेंट्रल वॉलवर हे अराईज झालेले असतात, ज्यांना हायपोब्रँकियल आर्टरीज असं म्हणतात. हायपोब्रँकियल आर्टरीजपासून हे हायपोब्रँकियल ब्लड प्लक्सेस तयार झालेले असतात आणि ते एकमेकाशी इंटरकनेक्टेड असतात. ट्रान्सव्हर्स वेसल्स एकमेकाला इपिब्रँकियल आर्टरीज जे आहेत ते एकमेकाला कनेक्ट करण्याचं काम ट्रान्सव्हर्स वेसलद्वारे केलं जातं. म्हणजे ॲक्च्युली हा भाग आहे तो. त्यानंतर देर इज हॅविंग 4 कमेन्सरल वेसल्स. त्यानंतर पुढे जाऊन आपल्या लक्षात येईल की कमेन्सरल वेसल्स जे आहेत, कमेन्सरल वेसल्स एकूण 4 कमेन्सरल वेसल्स आपल्याला दिसत आहेत. 4 कमेन्सरल वेसल्स वेगवेगळ्या अंतरानं आपल्याला यामध्ये अरेंज झालेल्या दिसतात. 4 कमेन्सरल वेसल्स कनेक्ट ईच हायपोब्रँकियल with a network of lateral hypobranchial chain which further connects the ventral end of the efferent branchial loops. असा हा पॉईंट होता. म्हणजे 4 एपिब्रँकियल आपल्याला वेसल्स त्यामध्ये दिसतात. ब्लड वेसल्स आहेत 4 एपिब्रँकियल ब्लड वेसल्स आपल्याला वेगवेगळ्या अंतरानं कनेक्ट झालेले आपल्याला दिसत आहेत. 4 कमेन्सरल वेसल्स आपल्याला त्या ठिकाणी अरेंज झालेले दिसतात. 4 कमेन्सरल वेसल्स आर अरेंज्ड ॲट अ रेग्युलर इंटरवल ऑन द हायपोब्रँकियल ब्लड प्लक्स ऑन द हायपोब्रँकियल आर्टरी. हायपोब्रँकियल आर्टरीजवर ह्या 4 कनेक्ट झालेल्या दिसतील. पोस्टेरियरली द 2 मेडियन हायपोब्रँकियल युनाइट टू फॉर्म मेडियन कॉराकॉइड आर्टरी. त्यानंतर पुढे जाऊन या 2 जे ब्रँच होते, 2 ब्रँच पोस्टेरियर साईडला गेल्यानंतर एकच होतं. त्याचं रूपांतर एका ब्रँचमध्ये होतं आणि त्याला नाव आहे मेडियन कॉराकॉइड आर्टरी. मेडियन कॉराकॉइड आर्टरी त्याची एक ब्रँच आपल्याला या डायग्राममध्ये दिसते. त्याचं नाव आहे इपिकॉराकॉइड आर्टरी. इपिकॉराकॉइड आर्टरी असं आपण त्याला म्हणू शकतो. जी मेडियन कॉराकॉइड आर्टरीची एक ब्रँच आहे ज्याला काय म्हणतात इपिकॉराकॉइड आर्टरी असं आपल्या डायग्राममध्ये दिसतं. इपिकॉराकॉइड आर्टरी. तर मेडियन कॅरोकॉइड आर्टरी कुठं जाते? कॅरोकॉइड आर्टरी अँड इट्स ब्रँचेस एंटर इन टू द हार्ट रिजनमध्ये किंवा पेरिकार्डियल रिजनमध्ये ते एंटर करतात. मेडियन कॉराकॉइड आर्टरी विच ब्रँचेस इन टू कॉरोनरी आर्टरी अँड विच सप्लाय ब्लड टू द हार्ट. कॉराकॉइड आर्टरी ते जे काय ब्रँचेस आहेत त्या हार्टला ब्लड सप्लाय करण्याचं काम करतात. त्यामध्ये पेरिकार्डियल आर्टरी आहे आणि वन ऑफ द ब्रँच त्यामध्ये एक ब्रँच आहे पेरिकार्डियल आर्टरी, एक आहे कॉरोनरी आर्टरी. पेरिकार्डियल आर्टरी म्हणजे हा जो काय भाग आहे हार्टच्या भोवती एक कवरिंग असतं त्याचं नाव आहे पेरिकार्डियम आणि त्या पेरिकार्डियमला ब्लड सप्लाय करण्याचं काम एक आर्टरी करते आणि त्याला पेरिकार्डियल आर्टरी असं म्हणतात. म्हणजे पेरिकार्डियल आर्टरी, कॉरोनरी आर्टरी ह्या कॉराकॉइड आर्टरीच्या ब्रँचेस आहेत. त्या ब्लड सप्लाय करतात हार्टला आणि त्याच्या वेगवेगळ्या भागांना. तर एकूण यामध्ये 3 भागाच्या विशेष प्रकारच्या डिवायडेशनचा आपण अभ्यास केला. आर्टरी सिस्टीममधले 3 जे पार्ट आहेत त्या पार्टचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला ह्या व्हिडिओमध्ये. राहिलेला जो भाग आहे 2 जे भाग आहेत राहिलेले आर्टरी सिस्टीमचे ते यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करूयात.